म्हणालात की आम्ही संघर्ष यात्रा काढू. आता मराठे इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेले आहेत. तुम्ही संघर्ष यात्रा मग कधी, कशी आणि काय, कसं आज नियोजन? आमची बैठक आज आमची बैठक पुण्यामध्ये पत्रकार भवनला होत आहे. आता आम्ही 300-400 जाती आहोत. या सगळ्या लोकांना जर आम्हाला एकत्रित येता आलं असतं, आमची जर ऑर्गनाईज खूप आमची संख्या खूप मोठी आहे. पण आम्ही जर अशी संख्या दाखवू शकलो असतो तर सरकारनं असं डेअरिंग पण केलं नसतं. आता एका बाजूला झुंड आणि एका बाजूला हक्क अधिकार लढणारे आम्ही सगळे आहोत. पण ओबीसी बांधव सुद्धा हजारोंच्या लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतील एवढं मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो. मग तुम्ही पण मुंबईमध्ये येऊनच ठिय्या देणार का? हे बघा, आम्ही मुंबईमध्ये जायचं का महाराष्ट्रामध्ये प्रबोधन यात्रा काढायची, ओबीसी जोडो अभियान राबवायचं? राज्यकर्त्यांना जर ती भाषा समजत असेल, झुंडीची भाषा समजत असेल, तर ओबीसी सुद्धा ऍक्शनला रिॲक्शन हे निश्चित दाखवेल एवढं मी निश्चित सांगतो. मग तुम्ही पण सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणार का? मग आम्ही गप्प बसावं असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, बसतो आम्ही गप्प मग. हं. आम्ही गप्प बसतो, आम्ही घरातून बाहेर पडत नाही, आम्ही मार खातो, आमचं जाऊ दे आरक्षण, बसतो मग आम्ही गप्प शांत. असं वाटतं का तुम्हाला? आम्ही सुद्धा आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला सुद्धा वाटतं की आपण सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे. आम्ही म्हणलं का चलो मुंबई? आम्ही म्हटलं का मुंबई पॅक करायची आहे? आम्ही म्हणलं का सरकार उलथवून टाकायचं आहे? आम्ही मुख्यमंत्र्याची आईमाई काढण्याचा प्रयत्न केला का? आम्ही संविधानिक मार्गाने काम करणारा ओबीसी बांधव आहे. ओबीसी बांधव कारुणारू आहे. ओबीसी बांधव इथल्या व्यवस्थेमध्ये सेवा देणारा घटक आहे. ओबीसीचं प्रोबेशन झुंडशाही नाही. ओबीसीचं प्रोबेशन राजकारण नाही. ओबीसीचं प्रोबेशन सेवा देणं आहे. इथल्या मातृभूमीच्या, इथल्या राष्ट्राच्या विरोधामध्ये कधीही ओबीसीनी बंडाची भूमिका, राष्ट्रद्रोह करण्याचा प्रयत्न ओबीसीनी अथवा ओबीसीच्या नेत्यांनी केलेला नाही. हे मला तुम्हाला जबाबदारीने सांगायचं आहे.